नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। चरणमाळ घाटात कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, PWDच्या दुर्लक्षामुळे अपघातांचे सत्र सुरूच। चरणमाळ घाटातील अपघात प्रवण क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये। रात्रीच्या वेळी घाटातील उतारांचा योग्य अंदाज न आल्याने अवजड वाहनांचे अपघात वारंवार घडत असून बोरझर गावाच्या हद्दीत पुन्हा एकदा भीषण अपघात घडलाय। दिनांक 21 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 8 ते 9 वाजेदरम्यान बोरझर गावाच्या हद्दीतील चरणमाळ घाटात जोरदार आवाज ऐकू आल्याने गावाचे पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पाहणी केली असता कांदे भरलेला एक आयशर ट्रक घाटातील अपघात प्रवण ठिकाणी कोसळलेला आढळून आला। याची माहिती तात्काळ नवापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली। सविस्तर माहितीनुसार सटाणा येथून कांदे भरून भावनगरकडे निघालेले आयशर वाहन क्रमांक GJ 33T 8199 चरणमाळ घाटातील धोकादायक उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातग्रस्त झाले। वाहनातील 3 जणांपैकी एक जण केबिनमध्ये अडकून पडला। JCB व हायड्रा क्रेनच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले। सदर जखमीच्या मनगटातून हात मोडल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्यावर नवापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। नवापूर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार शिरसाट व वसंत वसावे यांनी तात्काळ मदतकार्य करून जखमींना रुग्णालयात दाखल केले। या अपघातात बोरझर गावाचे पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थांनी देवदूतासारखी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली। संकटाच्या वेळी मदतीसाठी नेहमीच पुढे असणाऱ्या बोरझर गावकऱ्यांच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे। बोरझर गावाच्या हद्दीतील घाटात तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, दिशादर्शक व चेतावणी फलक लावावेत, तसेच घाटाची दुरुस्ती करण्यात यावी अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे। या संदर्भात पोलीस प्रशासनाने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने घाटाची दुरुस्ती नेमकी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।